आगामी महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी आहे ती आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे जे आहेत ते तडकाफडकी निघून आले। नेमके का आले खरं तर आपण त्यांच्या कार्यालयात आहेत। बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा आणि त्यांचा फोटो या ठिकाणी लावलेले आहेत। जुने शिवसैनिक म्हणून तुम्ही ओळखले जात, आज तडकाफडकी तुम्ही निघून आले, नाराज असल्याची देखील चर्चा आहे। नेमकं काय झालंय याच्यामध्ये? जी निवडणूक आता विधानसभेची झाली आणि मी एका बलाढ्य शक्तीविरुद्ध निवडणूक शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखांचा आदेश पाळून एका बलाढ्य शक्तीविरुद्ध मी ही व्हीव्हीपॅटच्या विरुद्ध निवडणूक मी लढवली। आदेश पाळला मी, त्या आदेशाच्या नुसार निवडणूक झाली। पण त्या निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार होते इथले स्थानिक, ते शेवटपर्यंत निवडणुकीच्या प्रचार मैदानात आलेच नाहीत। आणि आज बैठकीला ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब, रवींद्रजी मिर्लेकर साहेब आणि सचिन भाऊ आयर आणि सुषमाताई अंधारे आणि इतर नेतेगण सगळे उपस्थित होते। तर त्यावेळेस जे शिवसेनेचे माजी गटनेते आहेत महानगरपालिकेतले, त्यांना व्यासपीठावर बोलवलं। मग व्यासपीठावर बोलवल्यानंतर मी असं विचारलं की हा काय प्रकार आहे? कारण शिवसेनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत शिवसेना प्रमुखांपासून ते शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत त्यांच्यापर्यंत विषय जातो की नाही मला माहीत नाही हा, पण ज्यावेळेस असं कोणतरी पक्षात करतं त्यावेळेस त्याला ते स्थान नसतं। मग ते माझ्या शेजारी आणून बसवल्यानंतर माझ्यातला स्वाभिमान काहीतरी शिल्लक आहे। माझ्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षप्रमुखांची सभा रद्द झाली, मी काहीच बोललो नाही। इतरही अनेक गोष्टी घडल्या, प्रचारामध्ये यांचा सहभाग नाही। मग माझ्या शेजारी जर ती खुर्ची मांडण्यात आली असेल तर मी बसणं त्या ठिकाणी स्वाभिमान म्हणून मला उचित वाटलं नाही। तर सुषमा अंधारे या बैठकीला आल्या आणि तुम्ही ज्या आसन व्यवस्था होता, सुषमा ताईंचा आणि तात्या वसंत तात्या मोरेंचा याच्याशी काही संबंध नाही। आज जी आसन व्यवस्था सर केली नंतर सुषमाताई आल्यानंतर मी त्यांना माझी खुर्ची दिली की ताई आपण बसा, त्या शिवसेना उपनेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत, आपण त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे ना। पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या शेजारी ज्यांनी माझ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही त्यांच्या शेजारी मी आज कसा बसू? काय 2 वर्ष झाली नाही की लग्न कार्य नाही की आपण एखाद्या सार्वजनिक समारंभात गेलोय आणि माझ्या शेजारी इतर पक्षाचे पण आमदार असतात, खासदार असतात, ते बसलेले असतात। हा शिवसेना पक्षाची बैठक आहे। खरं सर, पक्षाची बैठक होती। सुषमा अंधारे आल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी बसला होता ती खुर्ची तुम्ही सुषमा अंधारेंना बसायला दिली। खरं तर सुषमा अंधारे नव्याने तुमच्या पक्षात आलेले आहात, तुम्ही बाळासाहेबांपासून या पक्षात आहात। म्हणूनच मी शिवसैनिक म्हणून आतापर्यंत जे आदेश पालन केलेत किंवा जे संस्कार माझ्यावर आहेत त्या हिशोबानेच मी त्यांना ती खुर्ची दिली। बाळासाहेबांपासून तुम्ही काम करताय, जुन्या शिवसैनिकांना दुय्यम वागणूक दिली असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, ह्यात सुषमाताईंचा काही संबंध येत नाही। मी स्वतःहून त्या मागे 3ऱ्या-4थ्या लाईनीत बसायला चालल्या होत्या, मी स्वतःहून त्यांना त्या खुर्चीत बसा म्हटले। त्याच्यामुळं त्यांचा आणि ह्या विषयाशी काही संबंध नाही। पण ज्यांनी आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाचं कामच केलं नाही तुम्ही, की कोणी असलं आजपर्यंत आमच्याकडनं अशी चूक कधीच झाली नाही। म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर जरी युती होती आणि आम्हाला जरी पटलं नाही तरी आम्ही पक्षाच्या पक्षप्रमुखांचा किंवा शिवसेना प्रमुखांचा आदेश त्या ठिकाणी शिरसावंद मानला आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतोय ना आज पण। मग याच्यापेक्षा वेगळी भूमिका काय? सर, या बैठकीला सुषमा अंधारे येणार हे अगोदरपासून माहीत होतं, पण ही जी बैठक जी आयोजित करण्यात आली होती त्या आसन व्यवस्थेत सुषमा अंधारेंना वेगळी खुर्ची असणं अपेक्षित होतं? नाही, तो माझा विषय नाही। माझ्यापुरतं मी सांगितलं की माझा जो विषय आहे की एक माझ्यावर जे संस्कार आहेत किंवा शिवसैनिक माझ्यातला तो तसाच जिवंत आहे, तर त्या हिशोबाने मी ते पाहिलं ना। परंतु सुषमा अंधारे आल्यानंतरच तुम्ही सुषमा अंधारेंना बसायला त्या ठिकाणी स्थान दिलं आणि लगेच तुम्ही निघून गेला। त्याच क्षणामध्ये ती घटना घडली होती। सुषमाताई यायला आणि आमची चर्चा व्हायला, कारण मी शिवसेना संपर्क प्रमुख सचिन भाऊ आयरांना हे वाक्य बोललो की हे काय चाललंय, तर ते म्हणले चुकून झालं। मग संजय राऊत साहेब पण म्हटले बरोबर आहे, म्हणजे हा विषय तिथं घडलेला आहे, म्हणून मग मी म्हटलं मी बसायचं का जायचं, असं झालं तिथं। खरं तर थोडं वेगळे कार्यक्रम होतेच,
त्या अनुषंगाने मी तिथनं निघून गेलो. खरं तर तुम्ही पुण्यातील जुने शिवसैनिक आहात आणि नव्याने देखील पुण्यात आता शिवसैनिक शिवसेनेत आलेले आहात. जुन्या शिवसैनिकांवर अन्याय होतोय का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कसं आहे, शिवसैनिक शिवसैनिकच आहे. आतापर्यंत अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण आम्ही आमच्या जागेवर ज्या शिवसेना प्रमुखांवर विश्वास ठेवून किंवा ज्या शिवसेना पक्षप्रमुख असतील किंवा आता युवा नेतृत्व आदित्य जे असतील, तर आम्ही ह्यांच्याबरोबरच राहिलोय ना. मग पण आता यांच्याबरोबर राहत असतानाच की ही शिवसेनेमध्ये अशा प्रकारची बेदिली नकोय ना, की ज्या पद्धतीने की ज्यांनी शिवसेनेचा प्रचार केला नाही. शिवसेनेला जिल्ह्यात जागा मिळाल्या 2, एक खेडमधली बाबाजींची, एक शहरामध्ये कोथरूडची. मग त्या जागेला ताकद लावणं अपेक्षित असताना तुम्ही प्रचारात सहभागी होत नाही, मग व्यासपीठावर शेजारी माझ्या कसं बसता? किंवा मग मी बसलं नाही पाहिजे ना स्वाभिमान म्हणून. आता बैठकीतून तर तुम्ही निघून आला, पण पुढे काय? मी आहे तिथेच आहे. मी पुढे काय आणि मागे काय? ज्या शिवसेना प्रमुखांच्या पक्षात होतो, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या पक्षात आहे तिथेच आहे आता. या सर्व बाबतीत तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी तुमचं बोलणं झालं तुम्ही निघून आल्यानंतर? नोंद घेतील ना ते. त्यानंतर बोलणं झालं का तुम्ही निघून आल्यानंतर? नोंद घेतील ना. जर नोंदच घेतली गेली नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आता तरी मी माझ्या शिवसेना पक्षातच आहे. नेमकं तुम्ही नक्की कशामुळे उठून आला नेमकं, म्हणजे स्पेसिफिक सांगितलं ना मी. कोण कारणीभूत? कसं तर चर्चा चालू आहेत की सुषमा अंधारे आल्यामुळे. सांगितलं स्पष्टपणे, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही उठून येण्यामागं कोणाचा संबंध होता? मी सांगितलं की ज्या पक्षामध्ये नाव नेमकं आता आपल्याला सर्वांना जगाला माहिती आहे अख्ख्या. आणि मी हेही सांगितलं की शिवसेना पक्षप्रमुखांची ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सभा जरी रद्द झाली तरी मी त्याबद्दल आजपर्यंत एकही शब्द बोललो नाही. आणि असं कोणा व्यक्तीबद्दल मला आज बोलण्याची गरज वाटत नाही, कारण मी लढलो. मी महाबलाढ्य शक्तीच्या विरुद्ध लढलो, विवेक पॉटच्या विरुद्ध लढलो. आणि मला कोथरूडच्या मतदारांवर भरोसा होता, आहे, आज बी आहे, उद्या पण राहील. कारण कोथरूडच्या मतदारांनी मला भरभरून मतदान केलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीमुळे तुम्ही ते बैठक सोडून निघून आला त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसण्याला स्थान दिलं, त्यामुळे तुम्ही नाराज झाला? साहजिक आहे. स्वाभिमान मला आहे ना. स्वाभिमान. पण त्या व्यक्तीने कोथरूड विधानसभा मतदारसंघात ज्यावेळी तुम्ही उमेदवार होता त्यावेळेस काम केलं नाही असा तुमचा आरोप आहे. आरोप नाही, स्पष्ट हे जगाने पाहिलंय सगळ्या. त्याच्यामध्ये आरोप काय करायचा आहे? आरोप करायला काय, निवडणूक होऊन गेली, मी निवडणुकीत सुद्धा काय बोललो नाही कोणाबद्दल. कोथरूडकरांना नाव तर कळलं पाहिजे, मतदारांपर्यंत हे नाव तुम्ही नाव का घेत नाहीये? मग त्या व्यक्ती माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ते नाव. जे राज्यातील शिवसैनिक हा तुमचा जी तुम्ही बोलताय ते पाहत असतील, त्यांना नाव कळलं पाहिजे ना. सर्वांना अजिंक्य माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, बाकीच्यांनाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. दबाव आहे तुमच्यावर, नाव घेत नाही तुम्ही. दबाव घेण्याचा, माझ्यावर दबाव आणण्याचा कोणाचा विषय येत नाही. दबाव जर माझ्यावर असता किंवा मला कुठले काही ह्याची भीती असती तर मी ह्या निवडणुकीला सुद्धा सामोरं गेलो नसतो. ज्यांच्यावर दबाव असेल ते सामोरं गेले नसतील. नाव न घेण्याचं नेमकं कारण काय? त्या व्यक्ती नाव असं, ती उंचीची माणसं तर पाहिजेत नाव घ्यायला. तर आपण पाहतोय की कोथरूड विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी शिवसेनेचं काम केलेलं नाहीये त्या लोकांना व्यासपीठावर स्थान दिल्यामुळे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे जे आहेत ते तडकाफडकी बैठकीतून बाहेर आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.